ते चिक्कू बघा, बाबा 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 काय चिक्कू आहे. हो का, पानं कमी पण चिक्कूच जास्त आहेत ना. कधी झाले आचारी? 1992 पासून आचारी. 1992 पासून. कांदा लसूण मसाला त्याचे इंग्रजांच्या काळापासून आहे, पण 57च्या हे कोणता आहे? कांदा लसूण हे अजून एक द्या. तुम्ही 2 द्या का 1 द्या, फ्री असेल तर सगळं द्या, काय का नाही. दाजींला 50चा हे द्या ना. 90 नाही, पस्तावा पस्तावा आहे का? हा पस्तावा आहे ना. चिकन धुवून घेतलंय आता. लाकडं घेऊन आलोय, बरोबर कामही चालू आहे आणि चिकन बी बनवणार आहे आम्ही सोबत सोबत. चांगला पेट घेतलाय आता. अशी ना 2 लाकडं टाकली ना म्हणजे बरोबर पेट येईन आता. तुला कांदा येतो कापता? काप मग. कसा डायरेक्ट आखा उभा काप. पाणी सुटलंय. हा, पाणी सुटायला लागले आता. चिकनला पाणी सुटायला लागलं. याच्या अगोदर दाजी कोरोनामध्ये कुठं बनवली चिकन? हे काय आम्ही इथं पण बनवलं होतं रात्रीचं तेव्हा. आणि आता आपले मित्र सचिन पवार पण आलेत. आताच त्यांचं आगमन झाले आणि इकडून आपली मला जीपी. बोलावलं नव्हतं तरी पण मी फोन करून स्वतःहून आमंत्रण ओढून घेतलं. म्हणजे मग तुला आता जायचंय का? नाही ना. त्यांनी आता चिकनचं बघितलंय ना, कलर वगैरे ग्रेव्ही कशी छान आली ना. तर आता तो इथं म्हणजे हटू तुला- शकत नाही. न- तुम्हाला भीती नाही वाटली वाघाची? अरे लई भीती. म्हणजे चिकन खायसाठी तुम्ही एवढे अंधारात आले? नाही, मला वाटली भीती. मी हळूहळू- भारी झाले. पानले आटणार. मी तरी टेस्ट घेतोय, शेजारचे टेस्ट घ्यायचे. आम्ही का निश्चित आज जाळ मारायला सांगतो आचार्य साहेब, ही 8वी वेळ आहे तुमची टेस्ट करायची. तुम्ही एकदा ठरवून घ्या. कारण ही चुल जी आम्ही बनवली होती ना, ती मात्र आम्ही ना आता माती वगैरे टाकून आम्ही विझवणार आहे. कारण का आपण रातभर ना, ज्यावेळेस आपण रात्रीचं जर हे सोडून जर गेलो, याच्यामध्ये विस्तव असतात आणि ते हवेने जर इकडे तिकडे जर उडाले तर आग लागण्याची ना खूप मोठी ही असती, संभावना असती. आणि शक्य नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, नगरला गेलो होतो. त्या ब्लॉगला पण आहे ना तुम्ही चांगला असा प्रतिसाद दिलाय. आज आहे बुधवार. आज आपण खंडोबा इकडे गावालाच आहे आणि खंडोबाच्या नमाळ्यामध्ये आलो आहे. चिकन पार्टी आहे आज आणि संध्याकाळचे नेमकं आहे ना 5:30-6चा टाईम झालेला आहे. तेव्हा अंधार पडायच्या आतमध्ये ना आपल्याला चिकनची पार्टी करायची आहेत. आपले मित्र आहेत म्हणजे आमचे दाजीचे सुभाष शिंदे, ते पण येतात गावातून. थोडं मसाले ते आणायचे होते, ते आणायला गेलेले आहेत. आणि खंडोबाचं नेमकं याचं पाणी द्यायचं काम चालू आहे कांद्याला. त्याच्यामुळं मग त्यांचं काम झालं ना मग आपण लगेच सुरुवात करूया. चला सुरुवात करूया आपल्या आहे ना नवीन ब्लॉगला. लय नको ओढू आधी. बस 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 बस. ये थोडा पालावरती कर, काढ. यस. कैऱ्या आल्यात रे, बारीक बारीक कैऱ्या आल्या. मित्रांनो, इथं नियोजन आहे आपलं चिकन बनवायचे. बघा या आंब्याच्या झाडाखाली मस्त दादूनी सगळं काही झाडून घेतलेलं आहे आता. कारण तुम्हाला ना गावाकडचे जेवढे काही असे व्हिडिओ असतील, नवीन नवीन व्हिडिओ असतील, ब्लॉग असतील, तुम्हाला ना चांगले चांगले ब्लॉग बघायला भेटतील. आपल्या चॅनलला आहे ना तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात. खंडोबाचं घासाला पाणी द्यायचं काम चालू आहे. कधी चालू झालंय खंडोबा पाणी? अर्धा तास झाला ना. खंडोबाचे आंबे आहेत इथं आणि तिकडून चिक्कूचे झाड आहेत. हा, इथं नारळी, इकडं कांदे लावलेत. आंब्याला बारीक बारीक कैरे आल्यात. हो का, मस्त आहे आंबे, भारी लागत आहे. दादानी 2-4 वर्षापूर्वी लावली होती. चिक्कू बघा, बाबा 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 काय चिक्कू आहे. हो का, पानं कमी पण चिक्कूच जास्त दिसते. लई फळ आले या झाडाला. हो का,
द्या आम्हाला चिकन मसाला द्या आणि अजून काय यायचं? एक चिकन मसाला, हा हल्दी पावडर, आचारी आहेत हे. दाजी आचारी आहेत ना, किती झाले आचारी? 1992 पासून आचारी आहेत. 1992 पासून कांदा लसूण मसाला, त्याचे इंग्रजांच्या काळापासून आहे पण 1857 57 धनिया पावडर द्या, खडा मसाला द्या. आचारी निर्माण गेलं ना, कधी ट्रेनिंग आली माहितीये का? हम्म. कोरोना झालता ना, हा कोरोना. हे शिकले. हा कोरोना कोरोनामध्ये फूड ट्रेन आहेत. हा, कोरोनाची देणगी. हम्म. कोरोनाची देणगी. तेच ना. कोरोनाला हे कोणता आहे? कांदा लसूण हा. हे अजून एक द्या. तुम्ही 2 द्या का 1 द्या, फ्री असेल तर सगळं द्या. काय करा हा दोन संजू शेट मानलेली का आपल्याला स्पॉन्सर करतो म्हणून. हा आठवाले ना. आजच्या हा, पार्टीला काऊ संजू शेट बिनधास्त यार. पार्टीला स्पॉन्सर. धनिया. टेन्शनच मिटलं जा. दाजींला 50चा हे द्या ना. नाही ती नाही पस्तावा आहे का हा पस्तावा आहे ना सुक्यासाठी. रस्सा बनवायचा, रस्सा 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 आणि रस्स्यासाठी घे. मीडियम सुकं. रस्सा, म्हणजे एकदम सुका पण नाही. पण मी काय म्हणतोय आम्ही काही बनवू ना. हा हा? तुमचं काय आहे? तुम्ही बनवा पण तुम्हाला हे देतो की हे? नाही अहो पण देतो की काय आम्ही काही बनवू, सुकं बनवू, रश्श्यात बनवू, कसं बनवू. मसाला द्यायला. हा मग असं बनव ना. किती झाले? 30 अंदा 40 अंदा 50 अंदा 60 अंदा 70 अंदा 80 अंदा 90 अंदा 100. चिकन धुवून घेतलंय आता. खंडोबाई तू चूल बनवून घे. कडदा चुई ना चूल बनवून घे, परत अंधार पडन. लिंबू पिळलं याच्यात ना. आता याच्यामध्ये काय काय टाकायचं? लिंबू. नाही, आता याच्यात आपण छानसं लिंबू पिळून घेणार आहे. हा. त्याच्यानंतर हळद, मीठ हा. आणि थोडं धनिया पावडर टाकून आपण याला थोड्या वेळ मॅरिनेट करूया. हम्म. म्हणजे छान मस्त चिकन बनेल. कडदा चालली चूल बनवायचं काम. हा. हळदी पावडर टाकूया. आणि एक आलं लसूण पेस्ट आपण टाकून एक आपण कांद्याबरोबर टाकणार आहोत. ही आलं लसूण पेस्ट आहे, ही आपण याच्यात टाकणार आहे आणि थोडं मग मस्त मॅरिनेट करून घेऊ. मिठात सगळं ही घेऊ लावून घेतलं ना याला. थोडं नमक टाक. हा हातात घे पहिलं. हा हा बस बस बस. खडा नमक आहे. मोठंच न हा. मीठ टाकले ना. मोठे मीठ आहे अख्खा. आता याला आपण छानसं मॅरिनेट करून घेऊया. साईडला थोड्या वेळ साईडला ठेवायचं नाही का? चूल मांडायचं काम चाललंय बुवा. दगड व्यवस्थित बसा ना. हा बस काय एवढं असेल. हा बसला बसला मस्त बसला. लाकडं घेऊन आलोय, बरोबर कामही चालू आहे आणि चिकन बी बनवणार आहे आम्ही सोबत सोबत. हा असं पडामध्ये बरोबर लाकूड तुटलं. हे काय आहे, लाकूड जरा मोठं होईल ना, हा म्हणून याला आपण तोडून आणि- घेतलंय. 2 तुकडे झाले म्हणजे पेटायला पण भारी राहते नाही का. आणि टोपाला बुड घेतले. हे बघा असं ना, कांदा कापा ना, कांदा कोणी असं बुड घेतले म्हणजे ना टोप काळा नाही होणार. एकदाची पेटली, चांगला पेट घेतला आता. अशी ना 2 लाकडं टाकली ना म्हणजे बरोबर पेट येईन. आता फुल कांदे. कांदे पण शेतातलेच. हा तुला कांदा येतो कापता? काप मग. कसा डायरेक्ट उभा काप. दादू ऑलराऊंडर आहे. आता कांदे पण शेतातलेचे, टमाटे शेतातलेचे. बाहेरून फक्त आपण काही मसाले घेतले. मसाले आणलाय. आता हे चिकन आहे ना, हा. एकदम खतरनाक बनणार आहे. दाजींची स्पेशल रेसिपी. हा वेगळ्या पद्धतीची बनवतात ती. आज बनवायला सुरुवात करायची ना आता. आता आपण हे बनवायला चालू करणार आहे. तेल पहिले टाकलं ना. हा मसाला. हा खडा मसाला आहे. तेजपत्ता आहे. तेजपत्ता आपण आहे ना असं कट करून टाकणार आहे. आता तेल तापलेलं आहे. आता आपण याच्यात कांदा टाकून घेऊ. उभा चिरलेला आहे ना. हा उभा चिरलाय आपण. कसा चालते उभा आडवा. उभा चिरलेला सगळा 4-5 कांदे घेतले होते आपण, मोठ्याले साईजचे कापून घेतले.
कांदा चांगला भाजून घ्यायचा ना. कांदा लाल होईपर्यंत आहे ना आपण याला परतू आता. आपल्याला फक्त चिकनच इथं बनवायचं ना. हा राईस करून वेळे आगावी हा, नाहीतर आपल्याला लय रात्र होईल परत, आहे ना काय. आणि धना पावडर टाकणार आहे आपण. हे झाले आपले मसाले. आणि चिकन एव्हरेस्ट मसाला आहे हा आपण हे ठेव, हा आपण नंतर टाकणार आहे थोडं शिजत आल्यानंतर. हे काय टाकलं दाजी? हे सगळा मसाला आपण जे काढून ठेवले होते ना, काढून टाकलं सगळा मसाला टाकला मिक्स केलेले मसाले सगळे घातले आपण याच्यात. ना. आता याला मसाले परतून घेऊ आपण. वत पाणी होत पाहिजे तर पहिलं. अरे ते चिकन पूर्ण टाकले ना आता. ते मी- आराव करायचं काय थोड्या वेळ. वरती पाणी ठेवले वरती काय याला काय आदान ना. खाली लागत नाही. ते 20 मिनिटात चिकन होईन आता. पाणी सुटले हा, पाणी सुटायला लागलं. चिकनला पाणी सुटायला लागले. मस्त झाले हा. मला वाटतं पाणी टाकावं आता. पाणी म्हणजे लागायचं नाही ना. ठेवायचं परत आता. थांब एक मिनिट. मिक्स करून घ्या. अंदाजे किती टाइम लागेल अजून? आता 15 मिनिटात चिकन रेडी होईल आपलं. हा ना. हा तर आपला राईस होतोय, हा तर आपलं चिकन पण रेडी होईल. याच्या अगोदर राजी कोरोनामध्ये कुठे कुठे बनवली चिकन? हे काय आम्ही इथं पण बनवलं होतं रात्रीचं. तेव्हा इथं आता कांदे आहेत ना, हा तेव्हा कांदे नव्हते इथं, त्याच वावरात बनवलं होतं आम्ही रात्रीचं. हा ना. दादूस कसं आहे आता? अंधारात खायची वेळ आली हा. आणि आता आपले मित्र सचिन पवार पण आले. आताच त्यांचं आगमन झाले आणि इकडून आपली मला GP. बोलावलं नव्हतं तरी पण मी फोन करून स्वतःहून आमंत्रण ओढून घेतलं. म्हणजे मग तुला आता जायचंय का? नाही ना, आता माझी बॅटरी आहे. नाही मला बोलावलं नव्हतं म्हणजे याला आता जायचंय वाटते. त्याने आता चिकनचं बघितलंय ना, कलर वगैरे ग्रेव्ही कशी छान आली ना, तर आता तो इथं म्हणजे हाटूच शकत नाही. तुम्हाला भीती नाही वाटली वाघाची? म्हणजे चिकन खायसाठी तुम्ही एवढे अंधारात आले? नाही, मला वाटली भीती. मी हळूहळू तपकत चाललो अरे होतो. पण कोण माणूस एवढ्या अंधारात येऊन ही तर चिकन खाण्यापेक्षा तुमचा चिकन लेग पीस काढला असता. आपलं चिकन नाही माहिती ना. ऐसाही शिजेगा अभी. आचारी तुम्हाला एक वॉर्निंग देतो मी. आपला ब्लॉग मराठी प्रेक्षकांना चिकनला आहे ना उकळी फुटलेली हा चांगल्यापैकी. आचारी काय हावभावच व्हाय ना आचारी. आचारी एकदम हा एकदम नमक हा मीठ मसाला एकदम व्यवस्थित झालेला. हवा भारी झाले. पानले आटण्यात रंगा भेटला होता म्हणला मी सचिन पवारला शाप दिलता डीएड झालं तरी मास्तर नाही व्हायचं म्हणून. हे खरं आहे का? मी पण म्हणतो म्हणजे त्याच्या जीवात ताकद आहे हा. फुल ताकद. तरी टेस्ट घेतोय शेजारचे टेस्ट घ्यायचे. आम्ही का निश्चित झाड मारायला सांगतो आचार्य साहेब ही 8वी वेळ आहे तुमची टेस्ट करायची. तुम्ही एकदा ठरवून घ्या का नेमकं आळणी आहे खराटे आहे कसं आहे नेमकं आहे कसं ते का तिखट आहे काहीतरी ठरवून घ्या. कलर बघा कसा आलाय आता. चिकनला कलर खतरनाक आलाय. आचार्य साहेब जरा टेस्ट करू का? हा टेस्ट करा. झणझणीत झालंय ना. पाणी बॉटल होती ना इथं गेली काय त्याने? टाकू कोथिंबीर आता. आणि बघा आता तरी कशी सुटलेली आहे रश्श्याला. आता ही शेवटची प्रक्रिया चालू आहे नाही का? हे आता आराव मस्त त्याला कड येऊन देणार आहे आपण. रेडी झाले आता चिकन. हा
जीपीला द्या. थांबा देतो ना जरा मोठं खा. लिंबू आहे काय? खंडू दादा तुम्ही हे घ्या दोघात. सागरचं हे आहे ना का ते होतं जास्त. तुला कोणतं तू बारकं तू मोठं कोणता पाहिजे घे. हा चॉईस घे चला. सागर भाऊ तुमच्यासाठी हे मोठं ठेवले. हा मस्त झालं बरं का. हो मजा होती राहणार. रस्सा भरपूर आहे चिकन आहे भरपूर आहे. मित्रांनो आमची ना चिकन पार्टी आता झालेली. पण तत्पूर्वी आता आहे ना आम्ही ज्यावेळेस चिकन पार्टी झाली आता ही चूल जी आम्ही बनवली होती ना ती मात्र आम्ही ना आता माती वगैरे टाकून आम्ही विझवणार आहे. कारण का विझवली आपण रातभर आहे ना ज्यावेळेस आपण रात्रीचं जर हे सोडून जर गेलो याच्यामध्ये 20 वाजतात आणि ते हवेने जर इकडे तिकडे जर उडाले तर आग लागण्याची ना खूप मोठी हे असते संभावना असते आणि शक्यता असते. त्याच्यामुळे ना नेहमी असं कुठं जर रानात पार्टी वगैरे केली ना ही चूल आहे ना मात्र विझूनच जायची किंवा माती टाका किंवा मग त्याच्यावरती पाणी टाका आणि त्याच्यानंतर तुमची पार्टी तिथं तुम्ही कंप्लीट करून जा. तर मंडळी ह्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता काय थोडं आहे ना अंधार म्हणजे दिवसाचं थोडं आम्हाला जजमेंट नाही आलं. आम्ही नगरला गेलो होतो नेमकं बुधवारचं थोडं एक लग्न होतं त्याच्यामुळं लग्नाला गेल्यामुळे ना आमचा भरपूर टाईम झाला आणि तिथून आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं अर्धा एक तासामध्ये ना आमचं आवरण पण नंतर थोडं प्लॅन परत थोडा जास्त झाला आपला ना आणि इथं हे मॅनेजमेंट करायला थोडा टाईम गेला. त्याच्यामुळं पुढच्या आहे ना याच्यामध्ये भेटूया आपण आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.